स्टार्ट. माझं नाव संजय संदीपान देशमुख, राहणार उंबरगी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. गट नंबर 193-2 या ठिकाणी 3 एकर कांदा लावला होता. सध्या भाव नसल्यामुळं नांगरण चालू आहे, गाडून टाकायला चालू आहे. तर खर्च जर म्हणलं तर बियाचंच 3,000 रुपये किलोप्रमाणे, 1 किलोप्रमाणे असं 10 किलो बिया टाकल्या होत्या. 30,000 रुपये गेले. रोप 1.5 महिना तयार करून पुन्हा लागण केली. लावायला बाईला मजुरी 400 रुपये हजेरी, 60,000 ते 70,000 नुसते लावायला गेलेत. खताला गेले 30,000 रुपये डोस संपूर्ण. फवारणीचा खर्च वेगळाच. तरी सगळं काही राहत नाही त्यात शेतकऱ्याला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक खेप 80 कट्टे नेले होते. तर 21,000 रुपये बायांची नुसती मजुरी होती. बारदाना 50 रुपयाला, त्याच्यात 4,500 वेगळेच. आणि पट्टी लागली 23,000. काहीच राहिलं नाही. नुसत्या काढणीचा खर्च सुद्धा निघत नाही आता सध्याच्या ह्याच्यात. पहिला तर खर्च सोडून द्या लागणीचाही. आता नुसतं काटणीचा आणि ह्याचाच खर्च होत नाही, निघत नाही. त्याच्यामुळं आम्ही ही निर्णय घेतला आहे. या कारणामुळं आम्ही आता ही संपूर्ण 3 एकर नांगरायला चालू आहे, काढायला चालू आहे. तर आमची आता शासनाला एकच विनंती आहे, अनुदान तर द्या, पण अनुदानाबरोबर कांद्याला हमी भाव दिला पाहिजे, तर शेतकऱ्याला परवडते, नाही तर परवडत नाही काहीच. कमीत कमी शासनाला अशी विनंती आहे की कांद्याला कमीत कमी 3,000 रुपयाच्या पुढे तर भाव पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय काही सुद्धा उरलेला नाही.